ॲनालॉग पनीर बऱ्याच वेळा आता बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अगदी ॲनालॉग चीज वापरल्या गेल्याच्या फार मोठ्या कंपन्यांमधल्या घटना या भारतातल्या प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रांनी मागच्या वर्षी पण दिल्या होत्या. तर हे खूप छान निर्णय आहे आणि ॲनालॉग पनीर हा रबरी आढळतो बाजारात जो आहे आणि मूळतः त्याच्या पॅकेटवरती ते म्हटलेलं असतं. बंधनकारक होतं पूर्वी की ॲनालॉग पनीर आहे असं म्हणणं बंधनकारक होतं आणि हे पनीर दुधापासून बनवलेलं आहे आणि त्यावरती सगळ्या ज्या बाकी गोष्टी आहेत दूध आहेत किंवा प्रिझर्वेटिव्ह असेल व्हॅक्यूम पॅक ते केलेलं असायचं म्हणजे हवा काढून ते पूर्णपणे हा चिकट त्या पनीरला कारण पनीर हे वरनं सरफेसवरनं पृष्ठभागावरनं खराब होणारा तो मूळ पदार्थ आहे त्यामुळे व्हॅक्यूम पॅक असेल आणि पनीरमध्ये दूध वापरलं असं जर त्यावर लिहिलं असेल किंवा ॲनालॉग असेल तर ते शक्यतो आपण टाळलेलंच बरं कारण डॉक्टर म्हणतात की सतत व्हेजिटेबल ऑइल पासून बनवलेले पदार्थ जर आपण आहारात घेतले तर कदाचित आपल्याला बहुतेक वेळा ते हार्ट डिसीजेस वगैरे इतर वजन वाढणे वगैरे त्या गोष्टींना आपलं सामोरं जावं लागतं. सर प्रशासन म्हणून आपण आता काय निर्णय घेतोय या सगळ्या संदर्भात? आपण एक शासकीय कृषी महाविद्यालय पुणे म्हणून त्या विभागात तो विभाग आहे आपला पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग आपण पूर्वीपासूनच प्रशिक्षण देतो हे पदार्थ बनवण्याविषयी आणि त्याचबरोबर जे ग्राहक येतात किंवा ग्राहक ज्यांना हा उद्योग छोट्या स्तरावर सुरू करायचा असतो त्यांना आपण एक दिवसाचे 2 दिवसाचे प्रशिक्षण देतो आणि त्यात या सगळ्या गोष्टी समजावून सांगतो आणि आत्ता ही जी पावलं उचलली गेली आहेत काही महिन्यात यामुळे सुद्धा असं निदर्शनास आलं आहे की उत्तम दुधाला म्हणजे आमच्यासारखं काही सेंटर्स असतील तिथे दुधाला मागणी वाढली आहे तिथल्या पनीरला मागणी वाढली आणि आत्ता हा जनजागृतीसारखाच कार्यक्रम झाला की त्यांना ग्राहक अवेअर झाले आहेत की आता आम्ही त्यांना मग त्याच्यातही शिकवतो त्यांचे जसे प्रश्न येतात की मूळ आपण मागाशी विचारलं कसं ओळखायचं पाण्यात आपण टाकलं मूळ तर ते तो आकार धरतो तो पाण्यात आणि इतर असेल ठिकाणी तर तो धरत नाही त्या पाण्यामध्ये आणि क्रमली असं आपण म्हणतो सतत तो लगेच हे होला रबरी आणि जो ॲनालॉग पनीर आहे तो रबरासारखा असतो अगदी आपण काही वेळेला बाहेर खाताना किंवा प्रवास करताना जे जेवण मिळेल त्याच्यातसुद्धा आपण चमच्याने दाबून बघितलं तो अगदी रबरी लगेचच आपल्याला तो एक फील येतो आणि आयोडीन टेस्ट आम्ही एक सगळ्यात सोपी म्हणतो की आयोडीन जर टाकलं आणि रंग बदलला आणि तो रंग बदलला नाही जर तो ब्लू राहिला तर त्या संबंधी लगेचच कळतं की हे अडल्ट्रेटेड आहे म्हणून. ओके सर, अनेक पनीर कन्झम्पशन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर सध्या आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे डेअरीमध्ये असेल हॉटेल्स रेस्टॉरंट्समध्ये असेल लोकांची पनीरला खूप जास्त पसंती असते त्यामुळे या नागरिकांनी देखील हे पनीर कसं आव्हानात्मक आहे हे ओळखायचं कसं आणि दुकानातून जेव्हा घेतोय आपण तेव्हा त्याच्यासाठी काय स्पेसिफिक दुकानात आपण पॅकेजवरती म्हटलं पाहिजे बघितलं पाहिजे पॅकेज वाचले पाहिजे त्यात दुधाचा अंतर्भाव आहे किंवा नाही आणि व्हॅक्यूम पॅक असेल तर उत्तमच ते टिकवणं क्षमता वाढवतं सर्वसाधारणपणे पनीर अशाच अवस्थेत जर पॅकिंग न करता ठेवलं तर 1 दिवसापेक्षा ते कमी टिकलं जातं वरच्या असंच आपण ठेवलं तर रेफ्रिजरेशन विदाऊट तर ते पटकन खराब होणारा तो पदार्थ आहे त्यामुळे ह्या बऱ्याच प्रकार आणि जर कुठे दुधाची आपण किंमत आणि एकूण ॲनालॉग पनीरची किंमत जर ती बघितली तर ती मेळ खात नाही आणि त्यामुळे ते दुधापासून बनवलेलं पनीर हे निश्चितच हे जास्त किमतीला ते विकावं लागणार परंतु हे सतत आहारामध्ये आल्यावर रोगराईला आमंत्रणच आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता ही उत्तम संधी आहे आणि आता ग्राहकांनी देखील आम्ही काही 30-30 मिनिटांच्या सुद्धा कार्यशाळा घेतो की पनीर कसं बनवावं इतकं ते सोपं आहे त्यामुळे गरीब अनेक गृहिणी अगदी मुलीसुद्धा त्या पनीर बनवतात इतकं ते सोपं आहे आणि त्याच्या पुढे आणखीन ते वेगवेगळ्या डिशेस बनवणं कारण हा प्रथिनांचा इतका उत्तम स्रोत आहे जैविक किंमत आम्ही म्हणतो की बायोलॉजिकल व्हॅल्यू जी आईच्या दुधाची आपण सर्वोच्च म्हणतो 100 आहे तर ह्या पनीरची 86-87 आहे दुधाला आपण जवळपास पूर्ण अन्न का म्हणतो तर हा त्याचा भाग आहे नुसतंच कॅल्शियम असून चालत नाही पण त्याच्यासोबत जे ते कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनसाठी बॉडीमध्ये ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वगैरे जे बाकीच्या घडामुळे या दुधामध्ये ते बाकीचे घटक आहेत त्यामुळे दुधाला आपण पूर्ण अन्न म्हणतो दुधापासून हे जे पनीर खाल्लं आणि पनीरमध्ये साखरेचं प्रमाण पण कमी आहे लॅक्टोजचं आपण म्हणतो 2%पेक्षा ते कमी आहे त्यामुळे घरातली जी माणसं आहेत एज ओल्ड आहेत त्यांना पनीर आणि हे त्यातले जे प्रथिन आहेत हे जे शाकाहारी आहेत त्यांना प्रथिनांशिवाय स्तोत्र डाळी आणि बाकीच्या शिवाय पनीरच आहे त्यामुळे आहारात आठवड्यातून 2-3दा जे पनीर खाणारी मंडळी त्यांनी खात्रीलायक ठिकाणाहून पनीर घ्यावं आमच्याकडून जाणून घ्यावं आणि घरी करण्यासारखी अत्यंत सोपी आणि समाधानकारक पद्धत नाही ती आपण अवलंबवावी आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचं खूप मोठं इन्स्ट्रुमेंट किंवा छोटे इन्स्ट्रुमेंट लागत नाही काही आम्ही छोटे लाकडाचे प्रेस केले होते ती सुद्धा काही वेळा मंडळी आगाऊ ऑर्डर देऊन आमच्याकडनं एक मिस्त्रींकडनं तयार करून ती घेतात ती सुद्धा आम्ही जशी विचारणा होते तसं आम्ही त्यांना देतो सोप्यात सोप्या पद्धती त्याचा अवलंब करावा कुठल्या पद्धतीचं पनीर वापरतं आणि या पनीरमुळे काय
आपण जे पनीर वापरतो ते पूर्णपणे मलईयुक्त पनीर असतं आणि आपण चांगल्या क्वालिटीचं चांगल्या ब्रँडेड डेअरीतनं आपण ते घेतो आणि फक्त ह्याच्यामुळं एवढाच एक तोटा आहे की ज्या पद्धतीत थोडं रेटनी कमी मिळत होता आज त्याचे डबल टेबल रेट व्हायला लागलेले आहेत. म्हणजे अमूलच्या बटरपासून तर चीजपर्यंत ते हे सगळ्यांचेच रेट एवढे डबल झाले की त्याचं शॉर्टेज झालं आहे आणि शॉर्टेज आहे म्हणून ते आम्हाला डबल किमतीने विकत आहेत. आधी किती पनीर होतं, आधी कसं चीज आधी डबलच पडलं. म्हणजे आज पनीर 400च्या घरात पनीर आहे, 400 450 आणि पनीर आहे. म्हणजे जे बटर आपण आज 300 350 400 घ्यायचो आज तेच डबल झालेलं आहे. चीजही त्याच पद्धतीने चीजही आज डबल प्रमाण म्हणजे अक्षरशः रेटच एवढे हाय झाले की व्यवसाय करताना एवढी खूप ताराची कसर आहे.